आपल्याला 2 घंट्यांचा आवाज ऐकू येतो, एक शाळेची तर एक मंदिराची. शाळेची घंटी मंदिराची घंटी भिकारी बनवते व शाळेची घंटी बॅरिस्टर बनवते. ज्या कायद्याचा अभ्यास करण्यासाठी वकिलातले पूर्ण आयुष्य घालतात ना, तोच कायदा माझ्या बाबाने 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात पूर्ण लिहिलाय. तर विचार करा किती ग्रेट असतील बाबासाहेब. ज्या देवाला स्त्रीच्या प्रश्नाने विठा होतो, त्या देवाने जन्म कोणाच्या पोटी घेतला? त्या देवाला 9 महिने पोटात कोणी वाढवलं असेल? देवाला विठा झाला, पण मला सांगा देव अजून कसा कोपला नाही? हीच का ती आपली संस्कृती? स्त्रियाचा अजून आधार होत नाही. जर बाईच्या प्रश्नाने देव बागतो तर गाईच्या गोमूत्राने शुद्ध होतं. कधी कळणार तुम्हाला खरंच भारतात स्त्री स्वतंत्र झाली? आणि जर झाली असेल तर समानतेची वागणूक का मिळत नाही? अशाच प्रकारे स्त्रिया गुलामगिरी विरुद्ध लढण्यासाठी क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला. आणि सावित्रीबाई फुले दगड माती चिखल शेण अंगावर झेलला, अनंत यातना सहन केल्या. जर सावित्रीबाई फुले अशाच प्रकारच्या कर्म काढत बसल्या असत्या तर स्त्रीला आजही सती जावं लागलं असतं आणि भारतातल्या कुठल्याही स्त्रीला शिक्षण मिळालं नसतं. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांचा उद्धारच केला नाही, तर स्त्री या गुलामगिरी विरुद्ध सुद्धा लढले. स्त्री ही हजारो वर्ष गुलामातच राहिली. क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी 1848 साली शाळेचा पहिला दरवाजा उघडला. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समानतेचा हक्क असणारा घटनेचा सुवर्ण कलश याच मंदिरावर बांधला. अरे, माझ्या बाबाच्या घटनेवर चालणारी मोठी मोठी पदे स्वीकारली जातात. शर्वरी गोखल्या कलेक्टर झाल्या, सुजाता मनोहर उच्चालयाच्या न्यायमूर्ती झाल्या, मालती तांबे उद्योग शासनाच्या ज्येष्ठ सचिव झाल्या, किरण बेदीला मॅगसेस अवॉर्ड मिळाला. असे शेकडो उदाहरणे आहेत. काल नारीला होती झळक म्हणून आज भीमामुळे ती होती या राष्ट्रपती. आज भीमामुळे ती होती या राष्ट्रपती. काल फुकीत होती चूल, तिच्या काकेला होतं मुलं. काल फुकीत होती चूल, तिच्या काकेला होतं मुलं. माझ्या भीमानं हे केलं, नारी जीवनाचं झालं सोनं, नारी जीवनाचं झालं सोनं. दोरी पायांची काल होती तिच्या हाती. आज भीमामुळं ती होती या राष्ट्रपती. आज भीमामुळं ती होती या राष्ट्रपती. आणि आमच्या स्त्रिया आपल्या मुलांना 9वी 10वी पर्यंत शिकवतात आणि नंतर त्यांना पोत्रास बनवायचं, आराधी बनवायचं, देवाच्या नादी लावायचं. पण त्याचंही काही चुकत नाही, कारण त्याच्या घरात मोठा व्यक्ती देवाचा भक्त असतो. अरे, जर उपवास करून तुमची मुले सुधरत असतील ना, तर या देवाच्या दारी शेकडो भिकारी उपाशी असतात. मग ते का नाही सुधरत? बंगले बांधीत गाडीत फिरत सांगा ना. मला माझा तुमच्या पुढे एक प्रश्न आहे महिलांसाठी. तुमचा जर देवावर विश्वास असेल तर इथं कोणाच्या अंगात येते बरं? हात वरी करा, हात वरी करा ना. बरं, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. कृष्णाने ते मटके फोडले ज्यात दही, लोणी आणि ताक होते. मात्र बाबासाहेबांनी तुमच्या गळ्यातील ते मटके फोडले ज्यात तुमच्या पूर्वजांचा थुकीचा खस असायचा. हजारो वर्षापासून तुमच्या गळ्यात मटकं लटकलं होतं आणि सर्व देव तूप, लोणी आणि दह्याचं मटकं फोडण्यात व्यस्त होते. तुमच्याकडे पाहण्यास सुद्धा त्यांना फुरसत नव्हता, तरी उपवास करतात. अरे, देव कितीही पॉवरफुल असू द्या, कितीही चमत्कारी असू द्या, पण मंदिरात किंवा घरात चोरी झाल्यास तपास मात्र पोलिसांनाच करावा लागतो. कारण सत्ता कोणाचीही असू द्या, कायदा फक्त माझ्या भीमाचाच. पण आज काय झालं? भीमा तुझा मला भीमान वाटतो, छातीत ठोकून जय भीम बोलते, बाहेरच्या घरात तुमचा फोटो लावतो, आतल्या घरात मात्र देवाला पुजतो. जयंतीला तुमचा भव्य मिरवणूक काढतो, श्रावण महिन्यात मात्र देवाला जातो. सवलतीसाठी जात दाखवतो, चांगली नोकरी प्रमोशन मिळते, पण कॅबिन मध्ये बाबासाहेबांचा फोटो लावत नाही तर देवाचा लावतो. शिवराय आणि भीमराय हे भारतीय संस्कृतीचे 2 महान आहेत. पराक्रम हे शिवरायांच्या सौंदर्याचे प्रतीक होते, तर प्रज्ञा ही महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सौंदर्याचे प्रतीक होते. शिवरायांची तलवार ही तेजस्विनी होती, तर महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेखणी ही लाखात लेखणी होती. दोन्हीही धारदार होत्या, दोन्हीही धारदार होत्या. शिवरायांच्या तडक
महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलं. म्हणूनच म्हणते, एका निळा अन एक भगवा, दाही दिशा मध्ये लावी दिवा, एक वाघाचा एक सिंहाचा छावा, हो हो जिजाईचा तो शिवा, जिजाईचा तो शिवा अन भीमाईचा तो भिवा, हो जिजाईचा तो शिवा आणि भीमाईचा तो भिवा, हो. बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी हाती तलवार घेतली, ही देखील काळाचीच गरज होती. आणि बहुजन समाजाची विषमता दूर करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हाती लेखणी घेतली, ही देखील काळाचीच गरज होती. म्हणून आम्हाला दोन्हीही वंदने आहेत. तलवार की वार से कट कट के गिरते रहे दुश्मन, तलवार की वार से कट कट के गिरते रहे दुश्मन, कलम की मार से घुट घुट के मरते रहे दुश्मन, शिवा ने शमशेर उठा के सारे जालिमों को मार दिया. शिवा ने शमशेर उठा के सारे जालिमों को मार दिया, शिवा ने शमशेर उठा के सारे जालिमों को मार दिया, तो कलम चढ़ा के मेरे भिवा ने सारे जुल्म को ही मिटा दिया, सारे जुल्म को ही मिटा दिया. बहुजन प्रतिपालक क्रांतिबा महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरुस्थानी मानून त्यांनी केलेलं कार्य पुढे जोमाने चालू ठेवले. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, आणि तो जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही, आणि तो जो पितो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. आणि बहुजन समाजाची सकलवता घालवायची असेल तर आजच्या या पिढीने हे दूध प्यायलाच हवं. अरे वफा करते तो बेवफाई न होती, वफा करते तो बेवफाई न होती, अरे मेरे भीम जी का सुनते तो भारत पाकिस्तान लकीर न होती, भारत पाकिस्तान लकीर न होती. अरे मेरे भीम ने हमें बलवान बना डाला है, हटा न पाए ऐसे चट्टान बना डाला है, अरे मेरे भीम ने हमें बलवान बना डाला है, हटा न पाए कोई ऐसा चट्टान बना डाला है. अरे मेरे भीम जी का संविधान का करिश्मा तो देखो, अरे मेरे भीम जी का संविधान का करिश्मा तो देखो, एक चाय बनाने वाले को भी पंतप्रधान बना डाला है, पंतप्रधान बना डाला है. 1947 रोजी इंग्रज भारत सोडून गेले, आपली मायभूमी गुलामगिरीतून मुक्त झाली, आपल्या भारत देशाला आझादी मिळाली. परंतु आपल्या भारत देशातल्या दीनदुबळ्यांना, गोरगरिबांना, बहुजनांना खरोखर कुणी आझादी मिळवून दिली असेल तर ही महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, ही तिथल्या भूमिपुत्रांना मिळालेली आझादी होय. म्हणून म्हणते, अगर भीम न होते तो ये आझादी न होती, अगर भीम न होते तो ये आझादी न होती. बात मेरी बाबा की मान लेते तो देश की आज ये बर्बादी न होती, तो देश की आज ये बर्बादी न होती. देवाला पूजणाऱ्या बाया आज मुरुळ्या झाल्या, आराधू झाल्या, पण माझ्या भीमाला पूजणाऱ्या बाया आज डॉक्टर, इंजिनियर, वकील, पंतप्रधान झाल्या. दीनदलितांच्या उद्धारा केले जीवाचे रान, दीनदलितांच्या उद्धारा केले जीवाचे रान, भारतीय राज्य घडण्याचे ते शिल्पकार, लिहिले भारतीय संविधान, केला 14 तळ्याचा सत्याग्रह, मनुस्मृतीचे केले दहन, अशा या महामानवाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करते मी नमन. कोण होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर? बानेदार ते स्वभावाने, बारकाईने अभ्यास करणारे, साधक ते बौद्ध धर्माचे, हे हेतू ज्यांच्या सर्वसामान्य विकासाचा, बदल समाजात घडून आणणारे, आनंद सर्वसामान्यांच्या जीवनी आणला, बेधडक केला सत्याग्रह 14 तळ्याचा, डगमगले नाही संकटे आल्यावर, करते समाज उन्नतीचे, रचयिते भारतीय संविधानाचे, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अनेक वर्ष चातुर्य वर्ण व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणाऱ्या समाज बांधवांना, ज्यांना खायला भाकरी, प्यायला पाणी आणि चालायला रस्ता सुद्धा मिळणे कठीण होता, अशा दीनदलितांच्या व्यथा जाणून त्यांचे अश्रू पुसण्याचे व त्यांना जगण्याचा अधिकार मिळवून
करून देण्याचे कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले होते. होते अंधारले जीवन नव्हता दिसत प्रकाशाचा किरण, होते अंधारले जीवन नव्हता दिसत